हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे हे चणे भिजवलेले, त्याला मस्त मोड आलेले आहेत, त्याची भाजी बनवूया आपण. तर याला मस्त आपण आता कुकरमधून शिजून घेऊया. हळद आणि मीठ टाकून याला शिजून घेऊया. तर चला आपण शिजून घेऊया. तर चणे आपण आता याला स्वच्छ धुवून घेतलेले. याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया थोडंसं शिजण्यापुरतं. थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं. तुम्हाला डायरेक्ट कुकरमध्ये शिजून घ्यायचं तर डायरेक्ट घ्या. मी याला असंच कुकरमध्ये शिजून घेते. तर आपल्याला याच्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही आहे. त्याच्यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो, लसूण, अद्रक घ्यायचे आणि याला कच्चंच वाटून घ्यायचे. तर चला या कटिंग करून वाटून घेऊया आपण. इथं आपण सगळे कटिंग करून घेतलेले, अद्रक पण घेतलेले, इथं कोथिंबिरीच्या काड्या घेतलेले आणि बाकी सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून वाटून घ्यायचं. याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकू आणि याची बारीक पेस्ट करूया. इथे आता कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणची सगळी पेस्ट करून घेतलेली आहे. त्यात माझे थोडेसे चणे पण वाटलेले आहेत. तर चला आपण आता याला तडका देऊ. इथे 2 चम्मच आपण तेल घेतलेले. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता घरगुती मसाला आपला टाकून घेऊया. मसाला सगळा याच्यामध्ये मिक्स करूया. याच्यामध्ये आपण वाटण जे केलेले त्याच्यामध्ये टाकून देऊ. कच्चंच वाटण केल्यामुळे आपल्याला बराच वेळ व्यवस्थित भाजायचं मित्रांनो. म्हणजे याचा कच्चा पण निघून जाईल. त्याला मिक्स करून द्यायचं आपल्याला व्यवस्थित. याच्यामध्ये आता आपण थोडीशी शिजताना हळद टाकली होती, तरी मसाल्यात आपण थोडीशी हळद टाकूया. शिजताना पण आपण चण्यामध्ये मीठ टाकलं, त्याच्यात पण आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं, तरी पण अजून आपण 5 मिनिटं भाजून घेऊया. म्हणजे पूर्ण त्याचं कच्चं पण निघून जाईल. याच्यामध्ये आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया. याला मिक्स करतो. मस्त असा मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे मित्रांनो. आपला हा मसाला पूर्णपणे भाजून झालेला आहे. याला मस्त पाहू शकता तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे जे चणे आपले शिजवलेले आहेत ते याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे. याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मला हवी तेवढी ग्रेव्ही बनवू शकते. मला काही ते 2-3 माणसांसाठीच बनवायचं आहे. त्याच्यासाठी ग्रेव्ही याची म्हणजे मस्तपैकी असं कालवण झालेलं आहे. पाहू शकता. त्याला आपण उकळी येऊ देऊया. पाहू शकता मित्रांनो, आपल्या कालवणाला मस्तपैकी असं कट आलेली, एकच नंबर कालवण झालेलं आहे. टेस्टला ते अप्रतिम मस्तच झालेलं. किती साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली. पाहू शकता आपलं मस्त असं कालवण उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. याला मस्तपैकी मिक्स करूया आणि गरम गरम मस्त भात आणि हे खाऊया. खाऊ शकता मित्रांनो, आपलं चण्याचं कालवण किती मस्त झालेलं आहे. तर चला आता गरम गरम आपलं चण्याचं कालवण खाऊन घेऊया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक आणि तुम्ही घरी बनवून पाहू शकता. चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.